बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा गुरुजी. एस टी बसनं वळण घेतलं. ती मुख्य डांबरी रस्ता सोडून खडीकरण केलेल्या रस्त्याला लागली. त्या रस्त्यावर जागोजागी काळी खडी उचकटून छोटे छोटे खड्डे पडलेले. त्या खड्ड्यावरून धावणाऱ्या एस टीची धडधड वाढली. गाडीचा पत्रा खाड खाड वाजू लागला. आत मघापासून निवांतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेलकावे बसू लागले. सीटवर बसलेली माणसे एकमेकांशी बोलत होती, पण कोण काय बोलतोय ते कुणाचंच कुणाला ऐकू येत नव्हतं. एक गोष्ट मात्र नजरेला सुकावह वाटत होती, ती म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट झाडीचं हिरवं गर्द जंगल दाटलं होतं. ते जंगल शुद्ध थंड हवा आणि मनाला आल्हाद देत होतं. कंडक्टरच्या शेजारी खिडकीकडेला बसलेला मधुकर मूकपणे प्रवास करीत होता. कारण कोणाशी बोलावं म्हटलं तरी शेजारचा माणूस ओळखीचा नव्हता. अगदी गाडीतले सगळे चेहरे अनोळखी होते. 4-2 प्रवासी सोडले तर बाकी प्रवासी श्रमसंस्कृतीतले दिसत होते. मळकट कपड्यातील कष्टानं रापलेले चेहरे वाचण्याचा तो प्रयत्न करीत होता. तशाच मातकटलेल्या साड्या आखूडपणे नेसणाऱ्या बायकांच्या केसांना कधी तेल मिळालं असेल याचाही तो विचार करीत होता. आणि आता आपण या माणसांच्या दुनियेत चाललो आहोत. या माणसांच्या संगतीतच आपल्याला राहायचं आहे आणि या माणसांची मुलं शहाणी करण्यासाठी आपण निघालो आहोत याची त्याला जाणीव झाली. क्षणभर त्याचा जीव घुसमटल्यासारखा झाला. आपण काय म्हणून या डोंगरी इलाक्यात आलो असं त्याला वाटू लागलं. त्या प्रश्नाचं उत्तरही त्याच्याच मनानं दिलं. त्याचं मन म्हणालं, तू नोकरीसाठी आलास, नाहीतर तू काय होणार होतास? असा किती दिवस बेकार फिरणार होतास तू? आयुष्यात मोठी स्वप्न पाहिलीस, पण त्या स्वप्नांचा चुराडा झाला आणि शेवटी नशिबी शिक्षकी पेशा आला. तोही प्राथमिक शिक्षक झालो. काय म्हणावं या नशिबाला? मधुकरची विचारचक्र भूतकाळाच्या दिशेनं धावू लागली. तो 12वीची परीक्षा चांगल्या मार्काने पास झाला. तेव्हा निकाल घेऊन घरी आल्यानंतर आईनं त्याची दृष्ट काढली. बापूही खुश झाले, थोरली बहीणही आनंदली. त्या दिवशी आईनं घरात पुरणपोळीचं जेवण केलं. जेवणाचं पहिलं ताट नैवेद्य म्हणून देवारातल्या ज्योतिबाच्या मूर्तीला दाखवलं. सायंकाळी त्याला घेऊन आई गावातल्या गणेशपंतांच्याकडे गेली. तिने कपाटात जपून ठेवला जन्मकुंडलीचा कागद गणेशपंतांच्या पुढे ठेवला व म्हणाली, पोरगा चांगल्या मार्कानं पास झालाय. आता ह्या पुढं तो काय शिकणार आहे ते तुम्हीच सांगा. गणेशपंत गालात हसले. त्याने कुंडलीवरून बारकाईनं नजर फिरवली आणि म्हणाले, भाग्यवान आहे. आईचं काळीच डोंगरा एवढं झालं. पंत पुढे म्हणाले, फार मोठं शिक्षण घेईल, मोठा अधिकारी होईल असे कुंडलीतील ग्रहदशेवरून तरी वाटते. आईनं 10ची नोट काढून पंतांच्या पंचांगावर ठेवली. त्या नोटेकडे बघत पंत म्हणाले, याचंच भाग्य याच्या हाती आहे, यापेक्षा काय सांगू? पंतांच्या पाया पडून आईसह तो घरी आला. घरी आल्याबरोबर हर्षभराने आई बापूंना म्हणाली, मधू मोठा साहेब होणार हाय असं पंत काकांनी हेच भविष्य सांगितलंय. खरंच माझा मधू शिकून कलेक्टर होणार हाय. बरं होईल, तो शिकला म्हणजे आपल्या 7 जन्माचं पांग भेटतील. पण कलेक्टर व्हायचं सोपं आहे वही. आपली परिस्थिती ही अशी जिकरीची, राब राब राबलो तरी बी उपयोग होत नाही. रान पिकलं तर पोटा पाण्याला मिळतंय असं बापू आपल्या घरच्या दारिद्र्यावर बोलले. आई म्हणाली, दिस असंच राहत नाहीत. पोरगा साहेब झाल्यावर हे बी दिस बदलून जातील. आई आशावादानं बोलत होती. वडील मात्र वस्तुस्थितीवर बोलत होते. जरासा दम खाऊन ते म्हणाले, आपली परिस्थिती बेताचीच आहे. मोठं शिकायचं म्हणजे मोठा खर्च आला.
म्हणून मला वाटतंय मधूनं मास्तर व्हावं. ते लई सोपं आहे. आई बाबाच्या या चर्चेनं मधू अडचणीत सापडला. तो 12वी आर्ट्स झाला होता. त्यामुळं त्याला BA व्हावं लागणार होतं. BA नंतर पुढे MA होतं. हा मोठा पल्ला वाटत होता. शिवाय पुढे नोकरीची शाश्वती नव्हती. पंत काकांच्या भविष्याप्रमाणे साहेब होण्यासाठी MPSCचा अभ्यास करावा लागणार होता. त्याचं एक मन या दिशेनं विचार करत होतं, तर दुसरं मन म्हणत होतं, 12वीच्या मेरिटवर DEDला सहज प्रवेश मिळेल. 2 वर्षात DED होता येईल आणि पुढं नोकरी करत बाहेरून शिकताही येईल. वाटलंच तर स्पर्धा परीक्षाही देता येईल. विचार करता करता त्याला DEDचा मार्ग आशादायक वाटला. तो DEDला गेला. 2 वर्षात DED होऊन त्यानं डिग्रीच्या पहिल्या वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेज शिकत तो शिक्षकाच्या नोकरीसाठीही प्रयत्नशील राहिला. 3 वर्षे निघून गेली आणि त्यानं इंग्रजी विषयाची पदवी घेतली. त्या पदवीनं त्याच्या आशा उंचावल्या. त्यानं स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतला. आपण तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी व्हायचंच, ही त्याची भूमिका ठरली. त्यानं शिक्षक भरतीच्या जाहिरातींच्याकडे दुर्लक्ष केलं. कॉलेज शिकत असताना त्याचा कॉलेजमधील ग्रंथालयाशी संबंध आला. त्याचं वाचन वाढलं. त्यानं शेकडो पुस्तकं वाचली. त्याचं ज्ञान वाढलं. त्यानं MPSC कोचिंग क्लासला प्रवेश घेतला. पण दिवस पुढे सरकतील तसे बापू म्हणायचे, मधू, अजून किती काळ शिकणार आहेस? तुझ्या मास्तरच्या नोकरीचं काय झालं? तो बापूंना म्हणायचा, बापू, आता मास्तर नाही, मी डायरेक्ट क्लास 1 क्लास 2 होणार आहे. परवाची संधी 1-2 मार्कात गेली. आपलं कुणब्याचं सर्टिफिकेट मिळालं असतं तर नक्की जिंकलो होतो मी. मग काय झालं त्या कुणब्याचं? तेच ते मिळत नाही ना. इथेच वांदे झाले. आपल्या पाटील आडनावाच्या बापजाद्यांना कुणबी म्हणवून घ्यायची लाज वाटत होती ना. त्याचं बोलणं बापूंच्या डोक्यावरून जायचं. बापूंना फक्त मास्तर व्हायचं माहीत होतं. म्हणून बापू पुन्हा त्याला म्हणायचे, लेकरा, बापजाद्यांचं बापजाद्यांसंग गेलं. माझं मत हाय, तू आपल्या झेडपी सभापती दौलतदादासनी भेट. ते तुझ्या मास्तरच्या नोकरीचं काम करतील. मगापासून गप्प बसलेली आई रागारागानं बापूंना म्हणाली, त्या मास्तरकीचं गिरमीट पोरा पाठीमागे लावू नगासा. मला माझा मधू साहेब झालेलाच बघायचा आहे. आईच्या या शब्दांनी मधूला बळ चढायचं. त्या बळावरच तो पूर्वपरीक्षा सहजपणे पास होऊन मुख्य परीक्षाही पास व्हायचा. तेव्हा सगळ्या घरालाच आनंदाचं भरतं यायचं. पण तोंडी परीक्षेत का कमी पडतोय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. नाराज होऊन तो घरी आला की आई समजुतीच्या स्वरात म्हणायची, उदास हो नगस, थोडक्यात हुकलास, पुन्हा परीक्षा दे. आईच्या शब्दांचा त्याला आधार वाटायचा. कधी त्याला मुख्य परीक्षा हुलकावणी द्यायची तर कधी तोंडीचं गणित बिघडायचं. बघता बघता 5 वर्षे निघून गेली. वयही वाढलं. त्याची साहेब होण्याची आशा मावळली. त्याला काही न बोलता बापू फक्त परिस्थितीला शिव्या देत बसायचे. कारण त्यांचं रानातलं कष्ट अफाट होतं. त्यांच्या त्या कष्टालाही त्याचा कधी हातभार लागला नाही. म्हणून एक दिवस बापूच त्याला म्हणाले, मधू, आता तू लग्नाच्या वयाबाहेर निघालायस. मला वाटतंय तुला लगीन करावंस आणि आपली शेती सांभाळावीस. 4 गुरंढोरं बी आहेत. मला नाही निभत आता. बापू वास्तव व्यवहारातलं बोलले. त्याच्यात एक जिव्हारी लागलं. आईही अबोल झाली. आता त्यानं शेती करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी त्यानं जिल्हा परिषदेमार्फत भरल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या पदांची लेखी परीक्षा दिलेली होती. त्या परीक्षेचा निकालही आला नव्हता. तो एक बुडत्याला काडीचा आधार असावा असा आशेचा किरण त्याच्यासाठी होता. आणि झालंही तसंच. त्याच आठवड्यात झेडपीकडून त्याला त्याच्या नियुक्तीचं पत्र आलं. नोकरीचं गाव होतं मानेवाडी जवळचं धनगरवाडी. डोंगर कपारीतल्या जंगली मुलखातलं आडवळणी गाव. तिथं 18 विश्व दारिद्र्यानं ग्रासलेली कमीत कमी गरजा असणारी कष्टाळू माणसं मोठ्या जिद्दीने जगत होती. चांदुलीच्या जंगलाला खेटून वसलेलं हे गाव अनेक वाड्या वस्त्यांनी वेढलेलं होतं. तिथं शिक्षणाचा प्रवाह पोचला होता.
जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळाही होती. पोस्टातून आलेली ती नोकरीची ऑर्डर वाचताना त्याला आपल्या भोवतीचा आभाळ फिरल्यागत झाला. नोकरी मिळाली, पण अडचणीच्या जागी. काय करावं हा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. तो गंभीर झाला. नोकरीचं पत्र बघून आनंदी व्हायच्याऐवजी तो उदास झाला. सोप्यातल्या भिंतीला पाठ लावून बसलेले बापू एकटक त्याच्याकडे पाहत होते. ते त्याला म्हणाले, मधू, कसला कागद आलाय म्हणायचा ह्यो? बापूंना सांगावं की नको असं क्षणभर त्याला वाटलं. बापूंच्या प्रश्नाकडे कान देऊन बाजूलाच बसली आईही म्हणाली, मधू, गप का झालास? काय आलंय म्हणायचं? कुणाचं टपाल हाय? आईनं ओळीनंच 3 प्रश्न विचारले. तेव्हा तो म्हणाला, टपाल नव्हे, ही नोकरीची ऑर्डर आहे. मला प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची नोकरी मिळाली. बसल्या जागेवरून उठून त्याच्याजवळ येत आई म्हणाली, मग मग तोंड असं रंजीस का केलंयस? अरे नोकरी मिळाली म्हणजे देवच पावला म्हणायचा की रे. ही आई अंबाबाईची कृपा झाली म्हणायची. आईनं देवाना हात जोडले. बापू जागेवरूनच म्हणाले, तुझ्या जिकरीला यास आलं. लई खटपट केलीस, त्याला चांगला कौल मिळाला. हां, ही सारी कुलस्वामी खंडोबाची कृपा. लगबगीनं स्वयंपाकघरात जाऊन आईनं वाटीतून साखर आणून चिमटभर साखर त्याच्या हातावर ठेवत म्हणाली, तोंड गोड कर. देवाला आज गोडाधोडाचा निवद करते. आई वडिलांचा उत्साह शांतपणे पाहत तो म्हणाला, मला वाटतंय ही नोकरी स्वीकारण्यापेक्षा थोडी वाट बघावी. परवाच मी मंत्रालयातील पदांच्या भरतीची मुख्य परीक्षा दिली आहे. त्याच्या निकालाची वाट बघावी असं मला वाटतंय. बापूंना त्याच्या बोलण्याचा राग आला. रागानंच म्हणाले ते, किती शहाणा आहेस. आत्ता पोतूर परीक्षाच देत बसलास की काय हातात आलं? आईही म्हणाली, हातातलं सोडून पळत्याच्या पाठीमागं काय म्हणून धावायचं? नशिबानं नोकरी मिळाली या, नाही म्हणू नगस. बापूही म्हणाले, तुझं साहेबाचं सपान कधी पुरं होणार आहे तेच आम्हाला कळत नाही. अरे तुझ्यासारखी शिकलेली कैक पोरं गावात मोकळी हिंडत्यात, वन वन करीत नोकरीच्या पाठीमागे फिरत्यात, तरी पण कुठंच नोकरी नाही. तुझ्या नशिबानं मास्तर झालास हे काय कमी झालं होय रे? हे खोळापणा करू नगस. मास्तर तर मास्तर. बापूंच्या बोलण्याला दुजोरा देत आई म्हणाली, पोरा, तुझ्या बापाचं खरं आहे. आई बापूच्या बोलण्यानं तो गुंत्यात पडला. काही न बोलता त्यानं ते पत्र घरातल्या लाकडी कपाटात ठेवून दिलं. तशी आई पुढं झाली आणि तिनं ते पत्र देवारातल्या देवापुढं ठेवून दिलं. देवाला हात जोडून ती म्हणाली, माझ्या लेकराला सुबुद्धी दे. तू त्याच्या पाठीवर राहा बाबा. तू नोकरीला जाऊ देल, तुला नारळ देते. आई वडिलांचा नोकरीसाठीचा अट्टाहास त्याला खूप काही सांगून गेला. त्यांचे बोल हे कष्टकऱ्या गरिबांचे होते. त्याच्या मनात चलबिचल झाली. सलग 2 दिवस तो विचार करीत राहिला, ही नोकरी स्वीकारावी की नको या प्रश्नाचं उत्तर त्याला सुचत नव्हतं. एक मन सांगत होतं, हाती आलेली संधी सोडू नकोस, तर दुसरं मन म्हणत होतं, मंत्रालयातील पदांच्या दिलेल्या परीक्षेच्या निकालाची वाट बघ, यावेळी तू निश्चित यशस्वी होशील. त्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली. त्यानं आपल्या मनाची घालमेल त्याचा मित्र राकेश जाधव समोर मांडली. राकेश त्याचा जिव्हाळ्याचा मित्र. पहिले तर 10वी त्याच्याबरोबर शिकलेला. पुढे ITI शिकून कोल्हापूरच्या MIDCत कामाला लागलेला. तो शहाणपणाचा शब्द बोलला, लेका मित्रा, तू जिंकलास म्हणायचा. अरे या काळात नोकरी म्हणजे काय समजतोस? अरे वाळवंटात चुकून कुठंतरी एखादा झरा सापडावा तसं झालं नोकरीचं. तुझं अभिनंदन. आणि समज तू दिलेल्या परीक्षेचा तुझा चान्स हुकलास तर पुढे काय करणार आहेस? त्यापेक्षा शहाणा हो आणि हजर हो जा. राजेशचा सल्ला त्याला पटला आणि त्यानं घर सोडण्यासाठी बॅग भरली. एक वळसा घेऊन गाडी थांबली. तेव्हा भूतकाळातील विचारचक्रातून मधू भानावर आला.
गाडीतील प्रवाशांना उद्देशून कंडक्टर म्हणाला, चला मानेवाडी, धनगरवाडा, आंबेवाडी, जांभूळवाडी खाली उतरा. खरं तर मानेवाडी दिवस मावळताना आलेली ही मुक्कामाचीच बस होती. तरी पण सवयीप्रमाणे कंडक्टरने सर्व गावांची नावं घेतली व तो खाली उतरला. त्याच्या पाठीमागून बॅग घेऊन मधुकरही खाली आला. त्यानं इकडं तिकडं नजर टाकत कंडक्टरला विचारलं, दादा हे गाव धनगरवाडा काय? कंडक्टर थोडा मिश्किल स्वभावाचा वाटत होता. त्याच्याकडे बघत तो म्हणाला, पाहुणं या गावात नवीन आलाय काय? होय आत्ता येतोय हेच. तुम्हासनी कशासाठी पाहिजे धनगरवाडा? तिथे मी शाळा मास्तर म्हणून आलोय. गालात हसत कंडक्टर म्हणाला, मग जमलंच म्हणायचं. का काय झालं? पहिलं 2 मास्तर 6 महिन्यातच नोकरी सोडून पळालं. ते पण माझ्या चांगलंच ओळखीचं झालं होतं. गुरुजी मी ह्याच मानेवाडीचा आहे. मी रोज ही मुक्कामाची गाडी घेऊन ह्या गावात येतोय आणि सकाळी 7 वाजता सुटतो. या गावात येणारी आणि परत जाणारी ही एकच गाडी आहे. हे ऐकून मधूच्या अंगावर शहारे आल्यासारखं झालं. तो म्हणाला, मला तर धनगरवाडीच्या शाळेवर जायचं आहे. तुमचं खरं आहे गुरुजी. ह्या डोंगर पठारावरील मानेवाडी हे सगळ्यात मोठं गाव आहे. गावात 150-200 उंबरा आहे. तुम्हासनी मानेवाडीतच राहावं लागेल. का बरं? मला तर धनगरवाडला जायचं आहे. एस टीपासून पुढे गेली तांबड्या मातीतली एक वाट दाखवत कंडक्टर म्हणाला, ही वाट धनगरवाडला जाते. इथनं 1 किलोमीटरवर धनगरवाडा आहे. त्याच्या अलीकडेच फरलांगभर अंतरावर तुमची मराठी शाळा आहे. पण त्या गावात राहायची लई अडचण होईल तुम्हासनी. त्याला गाव कसं म्हणायचं? सगळा शेळ्या मेंढ्यांचा मुतच आहे त्यो. त्या शाळेतलं सगळं मास्तर मानेवाडीतच राहतात. मधुकरला तिथल्या अडचणींची कल्पना आली. पुढं काय बोलावं ते त्याला सुचेना. तरीही तो कंडक्टरला म्हणाला, मी जाईन चालत. आजचा दिवस शाळेतच राहीन मी. ड्रायव्हरही बस बाजूला लावून त्यांच्याजवळ आला. कंडक्टर म्हणाला, मास्तर खुळा आहेचा काय? अव ती शाळा अशा ठिकाणी आहे तिथं भूतं बी वस्ती करायला भितीली. मधूच्या अंगावर काटा आला. त्याला आधार देत कंडक्टर म्हणाला, मी आपली तुमची गंमत केली. ह्या इलाक्यात माणसंच भूतावानी आहे ती. त्याचा अनुभव तुम्हासनी येईलच. थोडंसं थांबून कंडक्टर म्हणाला, मी मानेवाडीचा सयाजी माने. आजच्या दिवस तुम्ही माझ्याकडेच मुक्काम करा. तुम्हाला धनगरवाड्यावर जायला रात होईल आणि अशा वेळा तिथं जाऊन तरी काय करणार आहेसा? चला चला माझ्या घराकडे. मधुकरला सयाजी माने म्हणजे देव भेटल्यासारखं झालं. त्याला आधार मिळाला. तो मनोमन म्हणाला, बरं झालं. सुरुवात तरी बरी झाली म्हणायची. तो सयाजीच्या घरी निघाला. ड्रायव्हरही त्यांच्याबरोबर चालू लागला. ड्रायव्हरची ओळख करून देत सयाजी म्हणाला, हे काळामवाडीचे दिनकर सावंत. सावंतांना नमस्कार करीत तो म्हणाला, मीही तुमच्याच भागातला कापूसखेडचा. मी मधुकर पाटील. सावंत ही हात जोडीत म्हणाला, तुमच्याकडे बघितलं का मास्तरसारखं वाटत नाही सा. साहेबासारखा रुबाब आहे आणि काय म्हणून या आडवळणी गावात मास्तर झालं सा. थोडंसं हसून मधुकर म्हणाला, मलाही तुमच्याकडे बघितलं की असंच वाटतंय. तुमच्यासारखा एवढा पैलवानासारखा दिसणारा गडी काय म्हणून ड्रायव्हर झाला असेल. गुरुजी तुमचं बरोबर आहे. पैलवानकीच्या नादात आम्ही घर बुडविलं. 10वीच्या पुढे शिकलो नाही. दुसऱ्याच्या ट्रॅकवर ड्रायव्हर झालो म्हणून ड्रायव्हर की आमच्या नशिबात आली. बोलत बोलत तिघेही सयाजीच्या घरासमोर आले. सयाजीचं घर म्हणजे दुपाकी कौलारू घर. कोकणी माठाचं. कौलावर हिरवं शेवाळ साचून ते वाळून गेलेलं. घरात प्रवेश करतानाच पुढच्या सोप्यात डाव्या बाजूला जनावरांचा गोठा होता. त्यांच्या शेणामुताचा उग्र दर्प घरात प्रवेश करताच जाणवत होता. गोठ्याला लागूनच फुटभर उंचीवर दुसरा सोपा होता. त्या सोप्यात भिंतीला लागून जेन पसरलेलं. त्या जेनाकडे बोट करून सयाजी म्हणाला, मास्तर बसा जेनावर. बॅग बाजूला ठेवून तो मातकटून गेल्या त्या लोकरीच्या जेनावर मांडी घालून बसला.
त्याच्या शेजारी दिनकर सावंत टेकला. बाहेरूनच मधल्या चौकटीतून आत डोकावत सयाजी म्हणाला, पाण्याचा तांब्या भरा आणि 3 कप चहा ठेवा. चहा कशाला, तो नसला तरी चालेल, असं मधुकर म्हणाला. तसं कसं, तुम्ही मास्तर हायसा आणि पहिल्यांदाच आमच्या घरात आलायचा म्हणल्यावर चहा नको, असं कसं होईल? आणि तसा बी जेवणाला वेळ लागणार आहे, असं सयाजी म्हणाला. त्याला विनंती करीत मधुकर म्हणाला, जेवणाची गरज नाही, येताना आईनं जेवण बांधून दिलंय. बरं झालं म्हणायचं, तसा बी संगती आपला शिदा असलेला बराच असतोय. माझी गाठ पडली म्हणून ठीक, नाहीतर काय करणार होतासा? तेवढ्या सयाजीचं 10-12 वर्षाचं पोरगं पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आलं आणि जेनावर पाण्याचा तांब्या ठेवत म्हणालं, आप्पा चहा झालाय. मधुकर तांब्यातलं पाणी घटाघटा प्यायला. त्याला हुशारी आली. सयाजीनं स्टीलच्या फुलपात्रातून चहा आणून त्याच्या पुढ्यात ठेवला. सावंतनं लगेच त्यातलं एक फुलपात्र उचलून तोंडाला लावलं. सयाजीने घरातले विजेचे दिवे लावले. आढ्याला लोंबणाऱ्या बल्बच्या उजेडात मधुकरनं फुलपात्रातल्या चहाकडं पाहिलं. फुलपात्रात काळा कुट्ट चहा दिसत होता. बहुधा दूध नावालाच घातलं असावं. त्याच्याकडे पाहत सयाजी म्हणाला, मास्तर घ्या चहा. मस आटल्यापासून दुधाचा तसा तुटवाडाच आहे, काय करता जा? सयाजीनं आपली आगतिकता मांडली. मधुकरनं चहाचं फुलपात्र तोंडाला लावलं. त्याच्याकडे बघत सावंत म्हणाला, मास्तर चहा बाकी झका झालाय बघा, दिवसभराचा कंटाळा गेला. मधुकरनं मान हलवली. रात्री जेवण उरकल्यानंतर सयाजी मधुला म्हणाला, मास्तर आता तुमची ह्या गावात राहायची व्यवस्था बघून येऊया. ह्या गावात तारू अक्का नावाची थोडी शिकलेली बाई आहे. तिच्याच घरात पाठीमागचं मास्तर राहत होतं. तारू अक्का राहायची आणि जेवणाची पण व्यवस्था करते. चला तिची गाडी घेऊन येऊया. असं बोलून सयाजी मधुकरला घेऊन त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर असल्या तारू अक्काच्या घरी आला. तारू अक्का ही 50शी ओलांडलेली बाई, शेता शिवारात राबून करपल्यासारखी झालेली, दिसताना वयस्कर वाटायची. तिचा नवरा मुंबईत गिरणी कामगार होता. त्यानं गावाकडे एक चांगलं घर असावून 5-6 खोल्यांचं कौलारू घर बांधलेलं. त्या घरात संडास बाथरूमपासून सगळ्या सुविधा होत्या. त्याला 2 बायका होत्या. त्याची 2 नंबरची बायको व तो मुंबईतच राहायचा आणि मूल बाळ नसल्या तारू अक्काला त्यानं गावात ठेवलेलं. वर्षातून 1-2दा तो यात्रा जत्रांना गावाकडे यायचा. तारू अक्का गावाकडचं शेत शिवार सांभाळून त्यावरच आपली गुजराण करायची. शिवाय घरातल्या रिकाम्या खोल्या ती बाहेरून येणाऱ्या नोकरांना भाड्याने द्यायची. तिला भाडंही मिळायचं व मोकळ्या घरात सोबतही व्हायची. तारू अक्काला नमस्कार करीत सयाजी म्हणाला, अक्का तुमच्यासाठी नवीन गिऱ्हाईक आलंय. त्याच्या तोंडून बाहेर पडल्या गिऱ्हाईक या शब्दानं मधूच्या अंगावर सर्रकन काटा आला. त्याला शरमल्यासारखं झालं. तो हळूच म्हणाला, दादा काय बोलताय हे? पण अक्काला सयाच्या बोलण्याचं काहीच वाटलं नाही. उलट ती मधुकरला नमस्कार करत म्हणाली, कोण पाहुणं म्हणायचं? अक्का हे मास्तर आहे. ती धनगरवाडीच्या शाळेत नव्यानं नेमणूक झाली या आणि त्यासनी आपली खोली भाड्यानं पाहिजे आहे. शिवाय खानावळ बी लावायची आहे. अक्का खुश झाली. ती म्हणाली, बरं झालं, शाळेतल्या पोरांची तरी सोय झाली. पाठीमागचं मास्तर मधी शाळा सोडून निघून गेलं. असं बोलून अक्कानं घरातून चावी आणून शेजारची बंद खोली उघडली. आतले लाईट लावले व म्हणाले, या गुरुजी, ही तुमची खोली. खोली पाठीमागं संडास बाथरूम पण आहे आणि बोरिंगचं पाणी पण आहे. पण रात्रभर अंधारातनं संडासकडे जाताना काळजीनं जात जावा. मी तुम्हाला बॅटरी देऊन ठेवते. बॅटरीच्या उजेडातच आत बाहेर करा. रातच्याला लांबडी फिरत असत्या ती, चुकून एखादं जनावर पायात यायला नको. तारू अक्काचं बोलून झालं. मधुकरला सापांच्या भीतीनं ग्रासलं. पुन्हा अक्का म्हणाली, खोलीचं भाडं 500 द्यावं लागेल आणि सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचा चहा, 2 वेळचं जेवण असं मिळून सगळं मिळून 1,500 होतील.
मधुकरनं होकार दिला. तिथंच थोडा वेळ गप्पा गोष्टी झाल्या. बोलता बोलता मधुकरनं अक्काला विचारलं, पूर्वीचे 2 शिक्षक मध्येच शाळा सोडून का गेले? अक्का म्हणाली, त्याला लई कारण आहेत. एकतर ह्या गावातली पोरं उन्हाळ आहे ती, त्यांचं शाळेत ध्यान नाही. दुपारी शाळेत मध्याह्न भोजन मिळतंय म्हणून शाळेत हजारी लावत्यात आणि दुपारी दांडी देत्यात. मास्तरांनी त्यासनी शिक्षा करावी तर आईबाप पोराला का मारलं म्हणून शाळेत बोंबलत येत्यात. मग मास्तर बी तशासारखं शिकवत्यात आणि पोरं बी तशासारखं शिकत्यात. असं असेल तर त्यांची प्रगती होणार कशी? मास्तर, तुम्ही पहिलीपासनं न थांबता 7वीपर्यंत पोरगं रेटत नेताय. 7वीच्या पोराला लिवायला वाचायला बी येत नाही, तिथं मात्र जाऊन ब्रेक लागतोय. अक्काच्या बोलण्यातून मधुकरला शाळेतल्या वास्तवाची जाणीव झाली. तो म्हणाला, म्हणजे काम खूप जोखमीचं आहे. बघूया माझ्या हातून काही बदल होतात का? दुसऱ्या दिवशी तो अक्कांच्या घरी राहायला आला आणि त्या दिवसापासून धनगरवाडीची त्याची नोकरीही सुरू झाली. तो शाळेत हजर झाला. बापू शिंदे नावाचे मुख्याध्यापक होते. आणखीन 4 शिक्षक सहकारी होते. 1ली ते 7वीपर्यंतचे वर्ग होते. हजेरीला विद्यार्थी संख्या बरी होती. पण शाळा दुपारनंतर रिकामी व्हायची. पदरात मध्याह्न भोजन पडलं की मुलं परागंदा होत. प्रत्येक वर्गातील पटसंख्या 10 ते 15. हजर होताना त्यानं नोकरीचा आदेश व स्वतःची व्यक्तिगत माहिती जोडलेला कागद मुख्याध्यापक शिंदेंच्या हाती दिला. तो वाचून शिंदे सर म्हणाले, वाह, छान, BA इंग्रजी. इथे आलेले इंग्रजी विषयाचे तुम्ही पहिलेच आहात. बरं झालं, विद्यार्थ्यांची सोय झाली. असं बोलून शिंदेंनी त्यांची ओळख इतर सहकाऱ्यांच्या बरोबर करून दिली व म्हणाले, तुम्हाला कोणता वर्ग देऊ? तुम्ही 5वीचा वर्ग घ्या, म्हणजे मुलांना इंग्रजी शिकवता येईल. काय? तो शांतपणे म्हणाला, सर, असं केलं तर मी 1ली ते 7वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी घेतलं तर? फारच छान, चांगली कल्पना आहे, तसंच करा. बाकी आम्ही बघू. पहिल्या दिवशी त्यानं प्रत्येक वर्गात हजेरी लावली. मुलांना शिक्षणात फारशी गोडी नव्हती. शाळेत मध्याह्न भोजनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यांच्याबरोबर त्यावेळेत त्यांच्या घराची लहान लेकरंही भोजनासाठी हजर असायची. शाळेत नाव नसतानाही त्यांना शिधा मिळायचा. त्यानंतर मात्र शाळा ओस पडायची. आसपासच्या वाडी वस्तीतून येणाऱ्या पोरांची मधुकरला कणव वाटली. त्यांच्या भुकेची व दारिद्र्याची त्याला जाणीव झाली. या गरीब पोरांच्यासाठी आपण मन लावून भरीव काम करायचं असा त्यानं निश्चय केला. पहिले 8 दिवस त्यानं वाडी वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या शिक्षणातल्या कथा ऐकवल्या व म्हणाला, तुमची मुलं शाळेत हजर राहून शिकली तर एखादा बॅरिस्टर PG पाटील होईल. पालकांना त्याचं म्हणणं पटू लागलं. शाळेतील उपस्थिती वाढू लागली. पहिल्या दिवसापासूनच त्यानं विद्यार्थ्यांच्या वळणदार अक्षरावर भर दिला. मुलांना वळणदार अक्षर काढायला शिकवलं. शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मध्याह्न भोजनाच्या अपेक्षेने येणाऱ्या परंतु शाळेत नाव नसलेल्या लहानग्यांनाही त्यानं वर्गात बसवून घेतलं. त्यांनाही शाळेची गोडी लावली. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढली पाहिजे असा त्याचा आग्रह असायचा. म्हणून तो मुलांना रामायण महाभारतातल्या थोर राष्ट्रपुरुषांच्या गोष्टी सांगायचा. मुलं त्याच गोष्टी घरात जाऊन आपल्या पालकांना सांगू लागली. 1ली ते 7वीपर्यंतच्या मुलांना तो ABCD पासून इंग्रजीचे धडे देऊ लागला. पालकांचं प्रबोधन करून मुलांच्या स्वच्छतेकडे व नीटनेटक्या कपड्यांकडे लक्ष द्यायला लावलं. बघता बघता 2 वर्षे निघून गेली. आता तो एक विद्यार्थी प्रिय गुरुजी झाला आणि त्या डोंगरझडीतल्या गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनला. कारण शेरडा ढोराम पाठीमागं रानोमाळ फिरणारी पोरं इंग्रजीचे शब्द बोलू लागली. शाळेतला कविता म्हणू लागली. वर्गात नीटनेटकी येऊ लागली. त्यामुळं गावाचं आणि शाळेचं रूपडं वर्षभरात बदललं होतं. हे सगळं मधुकर पाटील नावाच्या गुरुजींच्या श्रमाचं फळ होतं. तरीही एक विद्यार्थी मात्र तो सुधारू शकला नव्हता. त्याचं नाव होतं केरबा सलगर. केरबा हा 6वीच्या वर्गातला 1 नंबरचा डांबरट मुलगा. त्याच्यात बदल होत नव्हता.
एक दिवस मधुकरनं 6वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न केला. म्हणाला, मी तुम्हाला महाभारतातल्या गोष्टी सांगितल्यात, मला एक सांगा, गांडीव धनुष्य कोणी वापरलं? केरबा फिदी फिदी हसला. त्यानं उगीच आपल्या बुडाखाली चाचपून पाहिलं. तसा सगळा वर्ग हसू लागला. म्हणून मधुकर गुरुजी केरबाला म्हणाले, केरबा, मला तूच या प्रश्नाचं उत्तर सांग. उठून उभा राहत केरबा म्हणाला, गुरुजी, आई शपथ, म्या तरी वापरलं नाही, पाहिजे तर माझ्या चड्डीवर बघा. असं म्हणून केरबानं मधुकरकडे पाठ केली. मधुकरला का व कसं सांगावं कळेना. त्यालाही हसू आलं. तो म्हणाला, अरे मी महाभारतातल्या गांडीव धनुष्याबद्दल विचारतोय. महाभारतातलं आपल्याला काय विठावं नाही. मधुकरला केरबाचा राग आला. तो त्याच्याजवळ जात म्हणाला, बेट्या, तुला नुसत्या खोड्या करायला पाहिजेत, तुला छडीचीच भाषा समजते. असं म्हणून त्यानं हातातली छडी केरबाच्या ढुंगणावर ओढली. केरबा वरामला. सायंकाळी शाळा सुटली. शाळेतून बाहेर पडलेली पोरं आपापल्या वाडी वस्तीच्या वाटेला लागली. घरी जाताना केरबा त्याच्यासमोर असलेल्या भीमाला म्हणाला, बायला या गुरुजीच्या काय बी प्रश्न विचारतय आणि लय हुशार असल्यागत आग लावायचं तुक्या मला छडी बसल्यानं आतल्या आत उकळ्या फुटल्या आणि हसतय. आता कुणाच्या गांडीवर धनुष्य आहे ते गुरुजीला उद्याच धावतो. केरबा फणफणत होता. पहिल्यापासूनच त्याचं आणि तुक्याचं जमत नव्हतं. भीमा समजुतीच्या सुरात केरबाला म्हणाला, केरबा, तू उद्या काय धावणार आहेस गुरुजीसनी? लेका, गुरुजी देवगुणाचा माणूस आहे. ते आल्यापासून शाळा सुधारली नाही तर पहिलं मास्तर आहेतच. कवा असत्यात कवा नसत्यात. त्यासनी काय देणं घेणं होतं का पोरांचं? ते काय बी असू देत, तू उद्या बघच गुरुजीच्या प्रश्नाचं कसं उत्तर देतो ते. केरबाच्या डोक्यात वेगळाच किडा वळवळत होता. दुसऱ्या दिवशी घंटा वाजली. शाळा भरली. केरबा शाळेत लवकर आलेला. मुलं एका ओळीत आपापल्या ठरलेल्या जागी बसलेली. केरबाच्या पुढं तुका आगलावे बसायचा. हाजेरी रजिस्टरमधील नंबराप्रमाणे ही रांग होती. तुका त्याच्या जागेवर बसताना केरबानं कसला तरी स्टिकरचा कागद उलटा करून तुकाच्या बुडाखाली सरकवला. मधुकर गुरुजी शाळेत आले. वर्ग उठून उभा राहिला आणि गुरुजींना नमस्कार करून खाली बसला. खुर्चीत बसता बसता गुरुजी म्हणाले, मी काल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर राहून गेलं. कोणाला येत असेल तर सांगा. लोहाराचा रामा उठून उभा राहत म्हणाला, गुरुजी, मी घरात गेल्यावर आईला ह्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर ती म्हणाली, भाड्या शाळेत असलं शिकवित्यात होई. सगळा वर्ग फिदी फिदी हसू लागला. गुरुजींनी टेबलवर छडी आपटली तसा वर्ग शांत झाला. त्या शांततेचा भंग करीत केरबा उठून म्हणाला, गुरुजी, ह्या तुक्यानं गांडीवर धनुष्य वापरलंय. पोरं जोरजोरानं हसू लागली. तुकानं बुडाखाली चाचपलं. त्याच्या हाताला कागद लागला. उठून उभा राहत गुरुजींच्याकडे पाठ करून तो म्हणाला, गुरुजी, ह्या केऱ्यानंच माझ्या चड्डीला काहीतरी डकिवलंय. तुकाच्या चड्डीला कसला तरी कागद चिकटला होता. गुरुजींचा राग अनावर झाला. त्यांनी छडीनं केरबाला उभा आडवा फोडून काढला. केरबा वर्गाबाहेर पळाला. त्यानं बाहेर जाऊन एक दगड उचलला आणि रागानं वर्गात भिरकावला. तो दगड नेमका गुरुजींच्या टेबलवर पडला. पळून गेला केरबा पुन्हा वर्गाकडे फिरकला नाही. त्यानं शाळेला गोल मारला. गुरुजींना पश्चाताप झाला. ते म्हणाले, याचसाठी केला होता का ठास? मधुकरमधला गुरुजी या घटनेमुळे उदास झाला. वर्ष संपलं. परीक्षा झाल्या. पोरांची प्रगती पाहून त्यांचे पालक गुरुजींच्या पाया पडायला वर्गात आले. गुरुजींना वाकून नमस्कार करीत म्हणाले, तुमच्यासारखा गुरुजीही या गावाला मिळाला. समद्या गावाचंच पांग फिटलं. तुमची कृपा आमच्या पोरांबाळावर अशीच राहू देईल. एका बाजूला केरबासारखा उन्हाळ विद्यार्थी गुरुजींच्या डोळ्यांसमोर होता, तर दुसऱ्या बाजूला आपण केलेल्या ज्ञानदानाचा उपकार मानणारी अशी भावडी माणसंही त्यांच्यासमोर उभी होती. केरबा आठवला की आपण कशासाठी राबतोय असं त्यांना वाटायचं.
तर आपल्या कामाचा उपकार मानणारी माणसं बघितली की यांच्यासाठी अजून खूप काही करायचं राहून गेलंय अशी रुखरुख लागून राहायची. अशातच वर्ष संपलं आणि मे महिन्यात उन्हाळ्याची सुट्टी लागली. जून उजाडला. पावसाळ्याच्या तोंडावर शाळा सुरू झाली. मधुकर गुरुजी पुन्हा शाळेत रुजू झाले. आबाळ भरून काळे ढग वाहत होते. वाऱ्याची दिशा बदलली. मान्सूनची चाहूल लागली. विद्यार्थ्यांच्या श्रमदानावर शाळेच्या आवारात वृक्षारोपणाची मोहीम राबवायची असा मधुकर गुरुजींनी निश्चय केला. मुलं व आपण स्वतः राबून वृक्षारोपणासाठी खड्डे खोदाई केली. त्यांच्या या कामात काही गावकरीही सामील झाले. या कामाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचेही काम सुरू झालं. मधुकर गुरुजी 7वीच्या वर्गावर गेले. त्यांना वर्गातला एक विद्यार्थी कमी दिसला. तो होता केरबा सलगर. गुरुजींनी त्याला 7वीच्या वर्गात ओढला होता. कोणाला नापास करायचं नाही असा सरकारी हुकूम. वरच्या वर्गात नाव घालून सुद्धा केरबा शाळेत आला नव्हता. म्हणून त्या दिवशी गुरुजीच केरबाच्या घरी गेले. गुरुजींना घराच्या दारात बघून केरबा कुठे पळून गेला. त्याचा बा गुरुजींना म्हणाला, काय करतासा मास्तर? त्या दिवशी तुम्ही त्याला शाळेत लई फोडलासा. छडीच्या मारण त्याचं ढुंगाण काळं निळं झालं होतं. तेव्हापासनं पोरगं शाळेचं नाव घेणं झालंय. म्या तरी काय करणार? असं म्हणून केरबाच्या बापानं गुरुजींना हात जोडले. उदास होऊन गुरुजी शाळेत आले. आपल्या एका चुकीमुळे केरबाची शाळा संपली याची त्यांना खंत वाटू लागली. ते शांतपणे खुर्चीत बसले. तेवढ्यात त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल फोन वाजू लागला. त्यांनी फोन उचलला. पलीकडून त्यांचा जिवलग मित्र राकेश जाधव बोलत होता. पहिल्याच वाक्याला तो म्हणाला, मधू, तुझं अभिनंदन. कशाबद्दल? अरे, तुझी लोकसेवा आयोगाकडून मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे. तसं सरकारी आदेशाचं पत्र तुझ्या घरी आलंय. तू लवकर निघ. त्यानं राकेशचे आभार मानले व फोन बंद केला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याला लपवता येत नव्हता. तो खुश झाला. तो लगबगीनं वर्गातून मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी गेला. त्यानं ही गोड बातमी मुख्याध्यापकांना सांगितली. तेही खुश झाले. त्याला म्हणाले, खरं सांगू मधुकरराव, तुमच्यासारख्याला हे मराठी शाळेतील काम शोभणारं नाही. तुम्हाला तुमच्या योग्यतेची नोकरी मिळाली. तुमचं अभिनंदन. सर्व शिक्षकांनी त्याचं अभिनंदन केलं. 4 दिवसांची रजा टाकून तो गावी आला. त्याच्या घरात आनंदाला पारावार उरला नव्हता. आई बापू खूप खूप समाधानी झाले होते. बापू म्हणाले, बरं झालं पोरा, तुझ्या कष्टाला फळ मिळालं. ते मास्तरकीचं झेंगाट एकदाचं सुटलं म्हणायचं. आईनं त्याचा आरती ओवाळून औक्षण केलं व म्हणाली, म्या तर आई अंबाबाईला साकडं घातलं होतं. 30 पावली म्हणायची. घरातल्या सारखंच गावातील मित्रांनीही त्याचं अभिनंदन केलं व त्याला पार्टी मागितली. या नव्या नोकरीचा आनंद साजरा करून तो राकेशच्या मोटरसायकलने परत शाळेत आला. त्याला पहिल्या नोकरीचा राजीनामा द्यायचा होता. तो मुख्याध्यापकांच्या शिफारशीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवणे गरजेचे होते. त्याबद्दल त्यानं मुख्याध्यापकांशी चर्चा केली. त्यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे त्यानं राजीनामा लिहिला. हेडसर म्हणाले, मधुकरराव, तुम्हाला हा शिफारस देतो. तो अर्ज गटशिक्षण अधिकाऱ्यांच्याकडे नेऊन द्या. ते पाठवतील वरती आणि उद्या निघा. उद्या शाळेच्या वतीनं तुम्हाला निरोप देण्याचा कार्यक्रम होईल. तो गावाहून निघाल्यापासूनच पावसाची बारीक झड सुरू झाली होती. तरी पण त्यानं एक दिवस तिथं थांबण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी तो 7वीच्या वर्गावर गेला. विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे अध्यापन केलं. सर्व वर्ग फिरून वर्गातील मुलांना भेटला. आपण उद्यापासून नाही व का नाही तसेच आपल्याला मिळालेल्या नव्या नोकरीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देत म्हणाला, तुम्हीही चांगला अभ्यास करा व माझ्यापेक्षा मोठ्या नोकरीचे मानकरी व्हा. आपले गुरुजी जाणार हे ऐकून मुलं रडवेली झाली. त्यांचे चेहरे पडले. गुरुजींच्या उद्याच्या निरोप समारंभाची नोटीस सर्व वर्गातून फिरली. काही विद्यार्थी रडू लागले. सायंकाळ झाली. शाळा सुटली. शाळेतून बाहेर पडल्या पोरांच्याबरोबर पंचक्रोशीतल्या वाडी वस्तीवर मधुकर पाटील गुरुजींच्या राजीनाम्याची बातमी पोचली.
मुलांचे पालक दुःखी झाले. अवघ्या पंचक्रोशीलाच गुरुजींचा लळा लागला होता. गेल्या 2 वर्षात मधुकर गुरुजी या ना त्या कारणाने प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत गेले होते. शाळेतून आल्याबरोबर मधुकरने तारू अक्काला नमस्कार करून आपल्या नव्या नोकरीची माहिती दिली व म्हणाला, अक्का, मी उद्या निघणार आहे. तुम्ही मला खूप मदत केलीत. घरच्याप्रमाणे सांभाळत तुमचा मी आभारी आहे. तारू अक्काचे डोळे भरून आले. तेव्हा अक्कांच्या चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला, अक्का, हे काय? अहो, मला चांगली नोकरी मिळाली, मी जातो याचं तुम्हाला दुःख झालं? अक्का म्हणाली, नाही नाही लेकरा, ही आसवं आनंदाची बी आहे ती आणि दुःखाची बी आहे ती. अक्कानं पुरणपोळीचं जेवण केलं. जेवण उरकून तो व राकेश सयाजी मानेंच्या घरी त्यांना भेटायला गेले. त्यानं सयाजी मानेंनाही नव्या नोकरीची कल्पना दिली. सयाजी माने म्हणाले, फार चांगली गोष्ट घडली. मंत्रालयात कधी काम निघालंच तर आमचं बी एखादं काम होईल. बरं झालं. असं म्हणून सयाजीनंही त्याचं अभिनंदन केलं. मधुकर पाटील गुरुजींच्या निरोप समारंभाचा दिवस उजाडला. सकाळपासूनच पावसानं अधूनमधून हजेरी लावली होती. शाळेच्या व्हरांड्यात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं. शाळेतील विद्यार्थ्यांच्याबरोबर बहुसंख्य पालकही गुरुजींच्या निरोप समारंभाला हजर होते. व्हरांड्यात दाटी वाटीनं मुलं बसली होती. त्या पाठीमागे पालक बसले होते. मुलांच्या गर्दीत आज केरबा सलगर हा विद्यार्थीही येऊन बसला होता. त्याच्यावर मधुकर गुरुजींची नजर गेली. केरबाशी नजरानजर झाली. केरबाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मुख्याध्यापक शिंदेनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन मधुकरचा सत्कार केला व त्यांनी त्याच्या कामाबद्दल भावपूर्ण शब्दात भाषण केलं. म्हणाले, 2 वर्षात पाटील गुरुजींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर शाळेचं रूप बदलून टाकलं. शिक्षकाचं काम कसं असावं याचा आदर्श त्यांनी आम्हा सर्वांना घालून दिला. आज शाळेत पटसंख्येवरील 100% मुलं उपस्थित राहतात, हे त्यांचं श्रेय आहे. विशेषतः गुराढोराम पाठीमागे फिरणाऱ्या पोरांना त्यांनी शाळेचा लळा लावला व त्यांना इंग्रजीसुद्धा चांगलं शिकवलं. त्यांनी गावकऱ्यांचं सुद्धा प्रबोधन केलं. म्हणून आज इथं त्यांना निरोप देण्यासाठी गावकरीही उपस्थित आहेत. सत्काराला उत्तर देताना मधुकर गुरुजी म्हणाले, तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. ते प्रेम मी बरोबर घेऊन नोकरीच्या एका नव्या क्षेत्रात चाललोय. तुमच्यापासून दूर चाललोय. माझ्या जाग्यावर येणारे शिक्षक कदाचित माझ्यापेक्षाही चांगले असतील. ते तुम्हा विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान करतील. त्यांच्या आज्ञेत राहून चांगलं ज्ञान घ्या. मी सर्वांचा आभारी आहे. समारंभ संपला आणि मधुकर गुरुजींच्या भोवतीने सगळे विद्यार्थी जमले. सर्व मुले हुंदके देऊन रडू लागले. त्या गर्दीतून केरबा पुढे आला. तो गुरुजींचं पाय धरून रडत रडत म्हणाला, गुरुजी, माझं चुकलं माझं. मला माफी करा गुरुजी. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका सा. तुम्ही गेला सा तर मी कधीच शाळेत येणार नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. मुलांच्या घोळक्यांतून वाट काढत गुरुजी बाजूला झाले. त्यांनी व राकेशने बरोबर आणले रेनकोट अंगावर पांघरले. हेड सरांनी शिफारस करून दिला राजीनाम्याचा अर्जाचा लिफाफा त्यांनी पिशवीत घालून सुरक्षितपणे रेनकोटाच्या आतल्या खिशात ठेवला. सर्वांचा निरोप घेऊन ते मोटरसायकलजवळ गेले. पुन्हा पावसाने जोर धरला. ओक्सा बोक्षी रडणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीभोवती कोंडाळं केलं. ते गुरुजींना जाऊ देण्यास तयार नव्हते. गुरुजी, आम्हाला सोडून जाऊ नका सा, असा विद्यार्थ्यांनी घोषा लावला. तेवढ्यात त्याला निरोप देण्यासाठी जमलेले पालक ही पावसात भिजत भिजत त्याच्याजवळ आले. ते हात जोडून म्हणू लागले, गुरुजी, तुमचा लय उपकार झाला आमच्या गावावर. आज पत्तूर तुमच्यासारखा देव माणूस ह्या गावात आला बी नाही आणि येणार बी नाही. गावकऱ्यांचं काही चुकलं असेल तर पोटात घाला आणि माफ करा आम्हाला. केरबा सलगरचा वडील पुढे सरकला. त्यानं खाली वाकून एकदम गुरुजींचे पाय धरले व म्हणाला, गुरुजी, माझ्या केरबाची चूक झाली आहे. त्याच्यावर दया करा, त्याला माफी द्या, तर तुमचं पाप जलमभर त्याच्या डोसक्यावर वज्ज होऊन राहायचं. गुरुजींनी केरबाच्या वडिलांना उठवत म्हणाले, मी केरबाला कधीच माफ केलंय.
तुम्ही नका चिंता करू त्याची, तो आजचा उद्या सुधारेल. केरबाई पुढे होऊन गुरुजींच्या पाया पडला. त्याला जवळ घेत गुरुजी म्हणाले, केरबा, खोड्या बंद करून अभ्यासाला लागाचा. तू चांगला शिकलास तर मी येईन तुला भेटायला. सर्वच विद्यार्थ्यांची समजूत घालून गुरुजी राकेशच्या मोटरसायकलवर बसले. राकेशने गाडी सुरू केली. मुलांच्या रडण्याचा व हुंदक्याचा जोर वाढला. गाडी धावू लागली. तसा विद्यार्थ्याचा जमाव ही गाडी पाठीमागून जाऊ नका गुरुजी, जाऊ नका असं ओरडत धावू लागला. त्या जमावात केरबा सलगर आघाडीवर होता. कच्च्या रस्त्याने हळूहळू धावणारी गाडी मानेवाडीपर्यंत आली. पावसाने ही रौद्र रूप धारण केलं. पाऊस धरात राकेशला गाडी चालवताना 4 फुटावरचंही दिसणं मुश्किल झालं. अशा उभ्या पावसात खास कळग्यातून चिखलातून धावणारी मुलं गाडीचा पाठलाग सोडायला तयार नव्हती. त्यातली बरीच जण दमली होती. मधुकर गुरुजींनी पाठीमागं वळून पाहिलं. पाठीमागून धावणाऱ्या मुलांना बघून त्याचंही काळीज फाटलं. त्यांना खूप वाईट वाटलं. ते मनाशीच म्हणाले, मी अशी कोणती पुण्याही केली म्हणून हे असे जीवापाड प्रेम करणारे विद्यार्थी मला मिळाले. खरंच आज मी धन्य झालो. आता मात्र मुलांचा घोळका दमगीर झाला. त्याने तोंड पसरली. मुलं धावायची थांबली आणि उभ्या पावसात चिखलात बसली. खाली बसता बसता केरबा मोठ्यांदा ओरडला, गुरुजी, जाऊ नका. तुम्हाला आमची शपथ आहे, आमची शपथ आहे. केरबाचा आवाज पावसाच्या धारा भेदत गुरुजींच्या कानावर आदळला. गुरुजींनी पुन्हा पाठीमागं वळून पाहिलं. चिखलात बसून आक्रोश करणारी मुलं त्यांच्या नजरेत भरली. त्यांच्या हृदयात कालवा कालव झाली. ते राकेशला म्हणाले, राकेश, थांबव गाडी. गाडी वळवून मागे घे, पाठीमागे घे. गाडी थांबवत राकेश म्हणाला, मधू, कशाला गावंडळांच्या नादी लागलायस? चल जाऊया. गुरुजी गाडीवरून खाली उतरले. ते राकेशला म्हणाले, राकेश, मला मुंबईच्या गर्दीत हे प्रेम मिळणार नाही. त्यापेक्षा काय? त्यापेक्षा आहे हीच नोकरी करायचा माझा विचार झालाय. राकेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला, मधू, तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय? काय आहे या नोकरीत? अरे, रिटायर झालास तरी साधं घर बांधू शकणार नाहीस तू. नशिबानं चालून आलेली नोकरी सोडून तुला काय मिळणार आहे? हे प्रेम, हे समाधान. अरे, तू मंत्रालयात गेलास की तुला सर्व काही मिळेल. मान सन्मान, पैसा अडका, गाडी बंगला, हे सर्व ऐश्वर चालून आलंय आणि तू लाथाडलंस तर तुझ्या आईबापूंना काय वाटेल? त्यांना काही वाटणार नाही. उलट ते समाधानी होतील. मूर्ख आहेस तू, असं राकेश म्हणेपर्यंत गुरुजींनी राजीनाम्याचा लिफाफा रेनकोटाच्या खिशातून बाहेर काढला. गुरुजी थांबलेले बघून चिखलात बसल्या विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळाली. तो विद्यार्थ्यांचा घोळका उठला व धापा टाकीत गुरुजींच्या जवळ आला. गुरुजींनी आपल्या हातातील लिफाफा टर्रकन फाडला. त्याचे असंख्य तुकडे केले. हे सर्व राकेश मख्खपणे पाहत होता. गुरुजींनी ते तुकडे पावसाच्या जलधारात फेकून दिले आणि मुलांना जवळ घेत म्हणाले, नाही जाणार. मी तुम्हाला सोडून नाही जाणार. शाळा, फळा आणि तुम्ही हेच माझं विश्व असेल. राकेशकडे वळून गुरुजी म्हणाले, राकेश, तू निघ आणि घरी गेल्यानंतर आईबापूंना सांग. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रेमानं आगतिक झाला म्हणून सांग आणि शाळेच्या तुरुंगात अडकून पडला. असं म्हणून विद्यार्थ्यांच्या घोळक्यासह गुरुजी पाठीमागे वळून शाळेच्या दिशेनं चालू लागले आणि मुलांच्या डोळ्यांतील दुःखाश्रूंची जागा आनंदाश्रूंनी घेतली. गुरु शिष्यांच्या नात्याचे हे भावनिक दृश्य पाहून आभाळातल्या ढगांनाही हुंदका अनावर झाला आणि त्याच्याही जलधारांचे आनंदाश्रूत रूपांतर झाले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा.
आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.